माझं का नाही लावलं. मग काय वाटतं, काय पुढे काय 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 दिसतं? असं की आता जो ट्रेंड आहे हा जर आवडला नाही तर ही एक पण शिक्षणच उद्योग आणि हवे तसे निर्णय घ्यायचे. अशा धोरणात होते एक त्याची गरज काय? डबल टाऊन त्याला म्हणतात. हे सहकार्य बघायचं तिकडे करायचं. मला वाटतं असं कधी सेविंग्स वॉटाची रेटिंग झाली, हे झालं असं नाही. अशा अर्थात माहिती आहे की इतक्या जिल्ह्यात लोक बसले. मला असं वाटतं की जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की सरकारचे जनतेला कसं बरोबर देता येते प्रयत्न पाहिजे. ते आता आवडलं थोडं नाही. आता जेवढी ताकद लावते तेवढी लावली राजकीय पक्ष एकत्र काँग्रेसची युती नाही तिथे जे अंडर जेवढे राजकीय पक्षाच्या सगळ्यांना एकत्र हा इतका असं घ्यावं चर्चा होईल. लोकांकडून किती तुम्हाला त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की हा कुठला भाग आहे. सरकारी तिजोरीतून भागवत करतायत तुम्ही. स्वतःच्या खिशातून द्या ना. कोण बहिणी असायचा सरकारी तिजोरीतून द्यायचा आणि नाही तर भागवत मिळायचा आहे का? म्हणजे काय आहे गमती. आणि लोकांना बरं वाटतं सवय काय त्या 4 गोष्टी कोण नको म्हणतात. पण त्या बाहेर कोण माहिती की फसवलं जाते. मला एका बहिणी म्हणून सांगितली काही नाही सरकारने केलं म्हणा देवीचं घेतलं देवीला वावळलं. मला काय मिळालं नाही. 60 वर्षाच्या पुढे म्हणली काहीच नाही. पण म्हणजे त्यांनी त्यांना केलं म्हणजे काय देवीचं घेतलं देवीला वावळलं आणि म्हणतात मिळालं. त्या कुटुंबात दोन्ही लाडक्या बहिणी निकष बदलतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महिलांनी दिली. मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते. पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आणि माझी विरोधी पक्षाची मंडळी अशी जमणार तर सरकारकडे मी मागणीच करत नाही. मला असं वाटतं की या झालेल्या हे जे प्रकार आहेत त्याचा खाजगी आयोग राजकीय पक्षांच्या आपल्यासारख्या समाजातल्या सुजाण लोकांच्या भूमिका नेमून जर आयोग बनवून तर त्याला काय म्हणता हे प्रश्न जरा
त्याच्या पाठबळावर करावंच लागेल. सध्या काय लोकांना काही कळेल झालं असं लोक प्रेक्षकासारखी भूमिका घेतात. त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटते मला भेटेल लोक नको म्हणतात मग तुम्ही काय करता काहीतरी कृती केली पाहिजे. ते पुढं ते त्यांना शिकवत आहे त्यांना. अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीत सुद्धा जे काही निवडणूक शहरामध्ये जो काही त्याच्यावर सरकारच्या मागणी करतो ठीक आहे. ते म्हणतात निवडणूक संपली ते विचारणार. मला असं वाटतं की आता विरोधी पक्षांचं हे काम आहे की त्यांनी स्वतंत्र निवडूनच नाही म्हणलं. आपल्याकडे असं कुठले असं दिल्ली मंडळी होती काय मंडळी होती आणि जगात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगीरित्या हे कर. मला वाटतं की सरकार तिकडे जायचं करेल पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर होता पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात. तिथे बसून नाही बघ मला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला हे इन्व्हॉल्व करून घेतलं म्हणजे आता ते कसं काय भाषे पण मलाच वाटतं की हे कारण करावं त्याच्यामुळे ते अगदी अननोटीस जाईल सगळ्यांना अननोटीस. भयानक आहे अगदी भयानक. कधीही एवढा पैशाचा धुमाकूळ कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिला नाही. आणि फाटाफूट आता हे तावडे प्रकरण जे आहे ते खरं एक तातडीनं माणूस देणार नाही. इतकं उघड लोकांनी फोटो काढून दाखवले काय काय पैसे गाड्या फक्त पकडल्या पैशाच्या कुठेच्या आहे पण वाटप झाल्याच्या बद्दल रोडचे पकडले बाकीचे गल्लीचे सोडून दिले असं दाखवलं. आम्हाला तुमचं नाही तुमचं मला परत मला मी हे करून घ्यायचो की तुम्हाला जे वाटतं जे की लोकसभा आणि विधानसभा याच्यातला विधानसभा याच्यात जे एकदम जो फरक पडलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे मॅनेज झालं असेल ते मॅनेज कसं झालं. अनफॉर्च्युनेटली ईव्हीएमचं मशीन आहे त्याच्यामध्ये गरज आणि काही लोकांनी आम्हाला दाखवलं तर आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही. ही गोष्ट आणि आणखी काही लोकांना काही लोकांनी 30% होतं वेगळी कशी विजा करायची त्या ठिकाणी नवीन 30% कशी घालायची त्याचं प्रत्यक्षित करून दाखवलं. आमचा विश्वास बसला आणि त्याला दुसरं असं आहे की सरकार पक्ष विरोधकांची चर उडवायचा प्रयत्न म्हणजे तुमच्यासारखी माणसाची कुणाची चर उडवल्यासारखी काय प्रकार करताय. हा काय प्रकार आहे. लायकी नाही लोक काही बोलतात. हा त्याची भयानक प्रकार आहे. पंतप्रधान हजरच नाही आणि राज्यात सुद्धा लोक आहेत. परवाच्या त्या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सर्व देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जनमत आहे ते जनमत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे. लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या. स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही. पण सर्व राज्यात ही देशाच्या निवडणुकीतच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं. ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले
आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. लोकांच्यातली जी चर्चा मी 2 दिवस ऐकतोय की कालच आंदोलनामधनं येत असताना आंदोलनाच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना लेखकच नारायणांची आठवण आली. आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे. आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते. पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली. पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही. शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडलेलं नाही. इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही. एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या. एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदा मंजूर झाली नाही. एवढं नाही तर त्या हौल फाडली. त्यामुळे 1 मिनिट सुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे. आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथपर्यंत सीमित ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल. लोकांना जागृत करावं लागेल. खरं म्हणण्याचं लोक जागृत आहेत. त्याच्यात कोणतेही उठाव केला पाहिजे. आज त्याची आवश्यकता आहे. हे बाबांच्या उपोषणातलं स्पष्ट झालेलं आहे. आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाच्यावर राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही. पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. राज्यभरात 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली साहेब. समाविष्ट करण्यासाठी पैसे देखील भरले आले होते. 30% मतं मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी. पण तुमचा विश्वास बसायला नेमकं काय होतं ते मत 30% ऍड करण्यासाठी? दिसतंय आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाही. काही लोकांनी आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे. ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे. काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटते
त्याचं काही फार पुढे गेलं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झालंय. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतक्या बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिलं होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं, खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्य असं प्राथमिक दर्शक दिसायला लागले. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या कोणाकडे सरकार स्थापन होत नाही. त्यांना विचारून गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत. जे काही चाललंय ते राज्याला ठेवणे आहे.